नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। त्याचप्रमाणे सर्वांना ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि शीट मॅट्रिक्स मध्ये आपण जे कॉलेज त्या ठिकाणी सांगितलेले होते तेच कॉलेज आलेले आहेत। बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जे काही नवीन कॉलेजेस तुम्हाला सांगत होतो की एकनाथराव खडसे साहेबांचं कॉलेज येणार आहे, राष्ट्रीय आयुर्वेद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर पुण्याचं कॉलेज असेल किंवा गजानन महाराज बुलढाणा हे कॉलेज असेल राऊंड 3 मध्ये येणार आहे, अष्टांग आयुर्वेद कॉलेज राऊंड 3 मध्ये येणार आहे। तर हे सर्व आपण सांगितल्याप्रमाणे सर्व कॉलेजेस आलेले आहे। यावरून ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगचं यूट्यूब चॅनल किती ऑथेंटिक माहिती देतं हे तुमच्या लक्षात येईलच। ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या कॉलेजला परमिशन नव्हती असं कॉलेज म्हणजे 3107 कोड असणार अष्टांग आयुर्वेद कॉलेज 50 सीट हे तिसऱ्या फेरीसाठी आपण सांगितल्याप्रमाणे उपलब्ध झालेलं आहे। त्याच्यानंतर नवीन कॉलेजेस जर सांगायचं झालं तर प्रायव्हेट किंवा आपण ज्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणतो त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवीन कॉलेज जे आलेले आहेत त्याच्यामध्ये हे बघा, हे जुनं कॉलेज जे राऊंड मध्ये नव्हतं परंतु ते ऍड झालेलं आहे, रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेद कॉलेज सातारा। त्याच्यानंतर नवीन आपण एक कॉलेजचा GR तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ बनवला होता। ते कॉलेज म्हणजे संतोषी माता बहुउद्देशीय शैक्षणिक सेवा संस्था आयुर्वेद येवला नाशिक, संतोषी माता आयुर्वेद कॉलेज याचा आपण एक व्हिडिओ बनवला होता युट्यूबवर आणि सांगलं होतं राऊंड 3 किंवा राऊंड 4 मध्ये कॉलेज येऊ शकतं। तर तिसऱ्या फेरीमध्ये हे कॉलेज ऍड झालेलं आहे, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। त्याच्यानंतर दुसरं कॉलेज म्हणजे आता हे जे काही संतोषी माता कॉलेज आहे या कॉलेजचा कोड 3178 कोड आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आणि हे नव्यानं कॉलेज ऍड झालेलं आहे, 2025-26 पासून हे नव्यानं कॉलेज चालू होत आहे। त्याच्यानंतर नवीन कॉलेज जर सांगायचं झालं तर हे कॉलेज आहे श्री एकनाथराव खडसे आयुर्वेद कॉलेज मुक्ताईनगर जळगाव, जे आपण सांगितलं होतं की तिसऱ्या फेरीमध्ये ऍड होणार आणि हे कॉलेज ऍड झालेलं आहे। त्याच्यानंतर अजून कॉलेज जर सांगायचे झाले तर हे ते कॉलेज आहे श्री संत गजानन आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर सेगाव बुलढाणा, हे कॉलेज 3283 कोड असणारं नवीन त्या ठिकाणी ऍड झालेलं आहे। त्याच्यानंतर पुण्याचं सुद्धा कॉलेज जे जुन्नरचं कॉलेज आहे जुन्नर तालुक्यामध्ये ते सुद्धा ऍड झालेलं आहे। त्याच्यानंतर अजून एक नवीन कॉलेज जर सांगायचं झालं तर 3391 कोड असणार राष्ट्रीय आयुर्वेद कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर, जे की कन्नड तालुक्यामध्ये आहे। हे सुद्धा कॉलेज त्या ठिकाणी नवीन कॉलेज आहे आणि या फेरीमध्ये त्या ठिकाणी ऍड होत आहे। तर असे बरेच कॉलेजेस आहे ज्या कॉलेजला त्या ठिकाणी परमिशन आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी नुकतीच जाहीर झालेली आहे आणि शीट जर सांगायचं झालं तर आपण या ठिकाणी बघू शकता शीट किती व्हॅकंट आहे। गव्हर्नमेंटसाठी जर शीट सांगायचं झालं तर SC कॅटेगरीसाठी जनरल कोट्याच्या 23, वुमन कोट्याच्या 10, ऑर्फनसाठी 1, PWD साठी 9 सीट्स आहेत। त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट कॉलेजची सीट या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सीट व्हॅकंट आहेत। ओके, आता जर सर्व कॅटेगरी सांगायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि विद्यार्थी एवढा मोठा व्हिडिओ त्या ठिकाणी बघत नाहीत। ST कॅटेगरीचा जर सांगायचं झालं 17 जनरल, वुमनसाठी 8, ऑर्फनसाठी 1 सीट आणि PWD साठी 5 सीट या गव्हर्नमेंट कॉलेजला व्हॅकंट आहेत। तर टोटल जर गव्हर्नमेंटच्या सीट सांगायचं झालं तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 304 सीट व्हॅकंट आहेत। किती बेटा? 304 सीट व्हॅकंट आहेत। जर आपण D1, D2, D3, MK हे जर रिझर्वेशन स्पेशल रिझर्वेशन जर सोडले तर मग SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SCBC, EWS आणि ओपन या सर्व कॅटेगरी म्हणून 292 सीट त्या ठिकाणी व्हॅकंट आहे। 292 टोटल गव्हर्नमेंट BMS कॉलेजच्या सीट 292 व्हॅकंट आहेत सर्व कॅटेगरी मिळून।
ओके, सर्व कॅटेगरी मिळून सर्व कॉलेजेसच्या गव्हर्नमेंट BMS कॉलेजच्या 292 सीट वॅकंट आहे. ते जर BMS प्रायव्हेट कॉलेजचं जर सांगायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता टोटल BMS प्रायव्हेटचे जे कॉलेजेस आहे हे आता 117 वर गेलेले बेटा. किती? 117 कॉलेजेस झालेले आहेत टोटल. आणि टोटल सीट जर बघितला तर SC साठी 84 जनरल कोटा, वुमन कोटा 38 सीट, ST साठी 58, वुमन कोटासाठी 21 सीट. तर या सीट तुम्ही बघू शकता. तर टोटल जर सीट सांगायच्या झाल्या कोणत्या कॅटेगरीच्या, SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SABC आणि ओपन या सर्व कॅटेगरी म्हणून स्टेट कोटासाठी किती सीट वॅकंट आहे? तर 1622 सीट वॅकंट आहे. 1622 सीट त्या ठिकाणी व्हॅकंट आहेत, रिकाम्या आहेत, रिक्त आहेत. आणि मॅनेजमेंट कोट्याच्या जर सीट सांगायचं झालं तर मॅनेजमेंट कोट्याच्या सीट या ठिकाणी तुम्ही बघू शकता 547 ज्या सीट आहे या मॅनेजमेंट कोट्याच्या त्या ठिकाणी अजूनही व्हॅकंट आहेत, रिक्त आहेत 547 जागा. आणि ज्या ठिकाणी स्कॉलरशिप बेनिफिट आहे अशा किती 1622 टोटल कॅटेगरी म्हणून ह्या ऑल कॅटेगरीच्या त्या ठिकाणी सीट्स आहेत बेटा. ओके, त्याच्यानंतर या झाल्या BMSच्या सीट. आता BHMSच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या टोटल सीट किती व्हॅकंट आहे? तर 30 सीट त्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. तुमच्या कॅटेगरीनुसार बघू शकता. टोटल गव्हर्नमेंट BHMS कॉलेजच्या 30 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेज जर सांगायचं झालं तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की नवीन जे काही म्हणजे जुनेच कॉलेजेस आहे परंतु त्यांना परमिशन आली नव्हती, तर तिसऱ्या फेरीमध्ये बऱ्याच जुन्या BHMS कॉलेजला परमिशन आलेली आहे आणि त्यामुळं BHMSचा कट ऑफ कमी येणार आहे. तर बरेच BHMS कॉलेज आता मागच्या राऊंडला जर बघितलं तर 42 BHMSचे कॉलेज त्या ठिकाणी राऊंडमध्ये होते आणि या राऊंडला मात्र 54 आहे. म्हणजे जवळपास 12 BHMSचे कॉलेज जे जुने होते परंतु राऊंड 2 मध्ये आले नव्हते, मात्र 12 हे जुने BHMSचे कॉलेज राऊंड 3 मध्ये ऍड झालेले आहेत. आता याच्यापैकी एक नवीन BHMS कॉलेज येण्याची शक्यता होती, या लिस्टमध्ये आहे का ते बघावं लागेल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन BHMS कॉलेज येण्याची शक्यता होती. तर ते कॉलेज तुम्ही आले की नाही त्या ठिकाणी बघू शकता या शीट मॅट्रिक्समध्ये. तर टोटल BHMSच्या प्रायव्हेट कॉलेजचे जे काही जागा आहेत SC कॅटेगरीच्या 61, वुमन जनरल कोटासाठी आणि वुमनसाठी 30 जागा त्या ठिकाणी वॅकंट आहेत. टोटल BHMSच्या जर सीट आपण पकडल्या सर्व कॅटेगरी मिळून SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SABC आणि ओपन या सर्व कॅटेगरी मिळून प्रायव्हेट BHMS कॉलेजच्या सर्व ज्या जागा रिक्त आहेत त्या आहेत 1360 जागा रिक्त आहेत. आणि मॅनेजमेंट कोटाचे जर सांगायचं झालं तर 385 मॅनेजमेंट कोटाच्या म्हणजे 3 टाइम्स फी भरून 3 पट फीस भरून जे काही जागा आहेत मॅनेजमेंट कोटाच्या आयकू कोटाच्या त्या 385 त्या ठिकाणी रिक्त आहेत. त्यामुळे BHMSचा कट ऑफ मॅनेजमेंटचा पण कमी होईल आणि 1360 या सर्व कॅटेगरी म्हणून कॅटेगरी बेनिफिट सहित जागा रिक्त असल्यामुळे BHMSचा सुद्धा कट ऑफ कमी होणार आहे. तर BHMSचा कट ऑफ किती जाऊ शकतो आणि BMSचा किती कट ऑफ जाऊ शकतो हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलं जाईल. ॲक्युरेट आपण त्या ठिकाणी ॲनालिसिस आता करणार आहोत आणि ॲनालिसिस करून, कारण राऊंड 2चा आपण ॲनालिसिस केलं होतं आणि जवळपास 99% आपलं ॲनालिसिस ॲक्युरेट आलेलं होतं. ओके, तर त्याच प्रकारे राऊंड 3च्या सीट मॅट्रिक्सचा ॲनालिसिस करून राऊंड 3 मध्ये किती कट ऑफ येऊ शकतो यावर आपण येणारा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची आहे फक्त राऊंड 3 साठी, अशा विद्यार्थ्यांसाठी 1200 रुपये फीस आहे. कालपर्यंत आपण त्या ठिकाणी 900 रुपये ठेवली होती. ॲडमिशन फुल झालेली आहे आणि एक्स्ट्रा काही मेंबर्स आपण त्या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी वाढवलेले आहे, जे की ज्यांना वेल ट्रेनिंग आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे राऊंड 3ची एका राऊंडची काउन्सिलिंग करायची असेल त्यांच्यासाठी 1200 रुपये फीस असेल. त्यांनी 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क करायचा आहे, जो की आपण खाली देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या 1200 रुपये फीसमध्ये तुम्हाला भेटेल काय? तर या 1200 रुपये फीसमध्ये फर्स्ट तुम्हाला प्रेफरन्स भेटेल, म्हणजे कॉलेजची रँकिंग भेटेल. कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणतं कॉलेज चांगलं नाही आहे. ओके, कोणत्या कॉलेजचं फी स्ट्रक्चरचा विचार करून, कॉलेजचं टीचिंगचा विचार करून, कॅम्पस बघून, इन्फ्रास्ट्रक्चर बघून, कॉलेज कोणत्या सिटीमध्ये आहे, हॉस्पिटल कसं आहे, हॉस्टेल आहे का, म्हणजे या सर्व बाबीचा विचार करून, त्याचप्रमाणे मेन म्हणजे विद्यार्थ्याचा फीडबॅक घेऊन त्याचप्रमाणे बऱ्याच कॉलेजला आपण प्रत्यक्षात व्हिजिट दिलेली आहे. तर या सर्व गोष्टीचा विचार करून आपण कॉलेजला रँकिंग देतो आणि
फक्त जर तुम्हाला BMS किंवा BHMS कॉलेजची रँकिंग पाहिजे असेल त्यासाठी फक्त 500 रुपये फीस आहे. तुम्हाला यामध्ये BMS प्रेफरन्स किंवा BHMS प्रेफरन्स लिस्ट भेटेल. कारण प्रत्यक्षात व्हिजिट देऊन मुलांचा फीडबॅक घेऊन आपण ही रँकिंग केलेली आहे आणि चांगलं कॉलेज भेटावं यासाठी आपण ही रँकिंग त्या ठिकाणी बनवलेली आहे. त्याच्यानंतर त्या तुमच्या स्कोअरनुसार कॉलेज प्रेडिक्शन, कॉलेजसुद्धा तुमचं त्या ठिकाणी प्रेडिक्ट केलं जाईल. तुमच्या स्कोअरवर कोणतं कॉलेज भेटू शकतं म्हणजे एक तुम्हाला आयडिया पाहिजे. तर हे कॉलेज भेटू शकतात, ते कॉलेज घेण्याजोगे आहेत का, ते कॉलेज तुम्हाला हवे आहेत का, तर म्हणजे बऱ्याच गोष्टी एक विचार करण्यासाठी तुम्हाला वेळ भेटेल. तर कॉलेज प्रेडिक्शन सुद्धा आपण त्या ठिकाणी या 1200 रुपयामध्ये करणार आहे. कॉलेज रँकिंग तुम्हाला देणार, कॉलेज प्रेडिक्शन सुद्धा करणार, म्हणजे दोन्ही PDF तुम्हाला पाठवणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची जे काही चॉईस फिलिंगचा जो काही फॉर्म आहे CET सेलवर तुम्ही भरता, हा फॉर्म सुद्धा ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग मार्फतच भरला जाईल. म्हणजे एका राऊंडची संपूर्ण काउन्सिलिंग, त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं निराकरण सुद्धा केलं जाईल. आता काही कॉलेज असे आहे ज्या ठिकाणी 1.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटत नाही. म्हणजे 1200 रुपये जरी जात असेल परंतु प्रॉपर मार्गदर्शन गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 1200 रुपये फीस असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त रँकिंग पाहिजे, BMS प्रेफरन्स लिस्ट पाहिजे किंवा BHMS प्रेफरन्स लिस्ट पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये फीस असेल. ओके. आणि आता मग BMS प्रेफरन्स घ्यावा कोणी किंवा BHMS प्रेफरन्स घ्यावा कोणी, आता ज्यांचा स्कोअर समजा आता 300+ स्कोअर ज्या विद्यार्थ्याचा आहे त्याच विद्यार्थ्यांनी BMS प्रेफरन्स घ्या. कारण तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता आहे. कोणत्या राऊंडमध्ये, राऊंड 3 मध्ये. तर एक तुम्हाला चांगलं प्रॉपर जर तुम्ही रँकिंग टाकली तर चांगलं कॉलेज भेटेल. आता जर तुमचा स्कोअर 250 आहे आणि जर तुम्ही म्हणले सर BMS प्रेफरन्स मी देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला कॉलेज भेटणारच नाही, मग तुम्ही घेताच कशाला. आता सकाळी एक विद्यार्थी होता ज्या विद्यार्थ्याचा 294 स्कोअर होता, 294. आता हा विद्यार्थी म्हणतो मला स्कोअरनुसार माझ्या स्कोअरनुसार मला चॉईस प्रेफरन्स लिस्ट द्या. अरे विद्यार्थी मित्रांनो, स्कोअरनुसार चॉईस फिलिंग करू नका. कारण काही कॉलेज चांगले आहेत तर सुद्धा कट ऑफ कमी गेला म्हणजे ते कॉलेज चांगलं नाही का, किंवा मग काही कॉलेज चांगले नाहीत तरी सुद्धा त्यांचा हाय कट ऑफ गेलेला आहे म्हणजे ते कॉलेज चांगले आहेत का. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी काउन्सिलिंगसाठी येणारे विद्यार्थी नवीन असतात आणि त्यांना काही माहिती नाही. आता कोणता विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेजला गेलेला आहे का, जिल्ह्यातल्या कॉलेजला व्हिजिट दिलेलं असेल त्या विद्यार्थ्याने किंवा पालकांना, परंतु महाराष्ट्रातील सर्व कॉलेजला भेट दिलेली नाहीये. त्यामुळे प्रॉपर रँकिंगचे कॉलेज टाका, स्कोअरनुसार चॉईस फिलिंग करू नका. बरेच विद्यार्थी म्हणतात सर आता मला 300 स्कोअर आहे, माझ्या स्कोअरवर मी कोणते कॉलेज टाकले पाहिजे. अरे तुझा काठावर स्कोअर आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला 300 स्कोअर असेल, 300 मार्क आहे आणि ओपन कॅटेगरी किंवा SCBC किंवा OBC आहे किंवा SC कॅटेगरी आहे, कोणती कॅटेगरी असू दे, ST कॅटेगरी सोडता, आता या विद्यार्थ्याचा BMS साठी काठावर स्कोअर आहे. या विद्यार्थ्याला BMS भेटेल की नाही भेटेल यामध्ये थोडी शंका आहे. आता अॅनालिसिस केल्यावर कट ऑफ काय जाईल त्यावर व्हिडिओ बनवणारच आहेत आपण, त्यामुळे चिंता करू नका. परंतु 300 स्कोअरवाला विद्यार्थी जो आहे ना, याचा स्कोअर हा काठावर स्कोअर आहे. आता या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, महाराष्ट्रातील सर्व BMS कॉलेज टाकले पाहिजे. आणि हा विद्यार्थी जर मागणी करत असेल मला माझ्या स्कोअरनुसार चॉईस फिलिंग करायची, मला स्कोअरनुसार प्रेफरन्स द्या, तर हे चुकीचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोअरनुसार चॉईस फिलिंग करायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधू नये. जो कोणी मूर्ख व्यक्ती तुम्हाला फसवत आहे की तुमच्या स्कोअरनुसार मी तुम्हाला लिस्ट बनवून देतो, तर ते 100% चुकीचं आहे. हां, जर कोणी तुम्हाला म्हणत असेल समजा आता 360 स्कोअर आहे, 360 स्कोअर आहे किंवा मग चांगला स्कोअर आहे, तर या स्कोअरवर तुम्हाला कॉलेज कोणतं भेटू शकतं, या कॉलेजचं प्रेडिक्शनची लिस्ट कोणी देत असेल तर ते योग्य आहे आणि त्यांनी ते सांगायला पाहिजे. स्कोअरनुसार चॉईस फिलिंग नसती. म्हणजे मला सांगा, जर एखाद्या विद्यार्थ्याचा समजा SCBC कॅटेगरी 420 स्कोअर आहे, म्हणजे या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट BMS कॉलेज टाकायचे नाही का, कारण या विद्यार्थ्याला स्कोअरनुसार तर भेटत नाही, याच्या प्रायव्हेट कॉलेज भेटणार आहे. तर या विद्यार्थ्यांना सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज टाकायचे आहे. टॉप टू बॉटम म्हणजे टॉपचे कॉलेजेस आणि तुम्हाला भेटलेले जे कॉलेजेस आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस, अशी चॉईस फिलिंग करा. तर स्कोअरनुसार चॉईस फिलिंग करू नका. आणि आपल्याकडे सर्वांसाठी कॉमन लिस्ट भेटेल, BMS म्हणजे प्रेफरन्स लिस्ट सर्वांसाठी कॉमन आहे. तर बरेच म्हणतात सर मला माझ्या कॅटेगरीनुसार चॉईस फिलिंग करायची आहे, माझी SCBC कॅटेगरी, मला SCBC कॅटेगरीचे प्रेफरन्स देता का SCBC. अरे विद्यार्थी मित्रांनो, आता सुमताबाई शाह पुण्याचं जे कॉलेज आहे, हडपसर पुण्याचं कॉलेज, महाराष्ट्रातील नंबर 1 प्रायव्हेट BMS कॉलेज आहे. आता हे जर ओपन कॅटेगरीसाठी चांगलं असलं म्हणजे हे कॉलेज SC कॅटेगरीसाठी चांगलं नाही असं काही आहे का, किंवा SCBC साठी चांगलं नाही किंवा OBC साठी चांगलं नाही असं काही आहे का. पुण्याचं हडपसरचं सुमताबाई शाह पुणे कॉलेज चांगलं आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज चांगलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या कॉलेजला 1 नंबर दिला पाहिजे.
म्हणजे जर गव्हर्नमेंट कॉलेज भेटत असेल तर गव्हर्नमेंट टाका, ज्यांचा कमी स्कोर आहे त्यांनी सोमत पैसा प्रायव्हेट टाकायचा आहे तर ती 1 नंबरला, म्हणजे प्रायव्हेट कॉलेजपैकी 1 नंबरला या कॉलेजला रँकिंग द्या, कोणती कॅटेगरी असू द्या. म्हणजे कॅटेगरी वाईज चॉईस फिलिंग ही चुकीची कन्सेप्ट आहे. कोणीतरी येतंय आणि काही चुकीची माहिती सांगतंय, हे 100% चुकीचं आहे. कॅटेगरीनुसार चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांना चुकूनही करू नये. कॅटेगरीनुसार चॉईस फिलिंग नको आणि स्कोअरनुसार सुद्धा नको. तर तुम्हाला करायचं काय, टॉप टू बॉटम कॉलेज टाका. काय करायचं आहे, टॉप टू बॉटम कॉलेज टाकायचे. म्हणजे एक चांगलं कॉलेज तुम्हाला कसं भेटेल त्यासाठी प्रयत्न करा. आणि उरला विषय कॉलेज प्रेडिक्शनचा, तर तुमच्या स्कोअरनुसार कोणतं कॉलेज भेटू शकतं याची एक लिस्ट तयार करा, यादी तयार करा. स्कोअरनुसार कोणतं कॉलेज भेटेल, म्हणजे कॉलेजचं प्रेडिक्शन, कोणतं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं तुमच्या स्कोअरवर हे बघा. 340 स्कोअर एखाद्या विद्यार्थ्याचा आहे, समजा एसीबीसी कॅटेगरी आहे, त्या विद्यार्थ्याला 30-40 कॉलेजेस भेटू शकतात. तर मग ते 30-40 कॉलेजपैकी तुम्हाला कोणते कॉलेज घ्यायचे तेच टाका फक्त, नको असलेलं कॉलेज टाकू नका. कारण राऊंड 3 आहे, राऊंड 3 मध्ये भेटलेलं कॉलेज तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. लक्षात येतं काय, राऊंड 3 मध्ये भेटलेलं कॉलेज घेणं कंपल्सरी आहे. त्यामुळे तुमच्या स्कोअरवर कोणतं कॉलेज भेटतं ते कॉलेज बघा, कोणतं कॉलेज भेटतं त्या कॉलेजची यादी तयार करा आणि ती यादीमध्ये हवे असलेले कॉलेज टाका, नको असलेले कॉलेज टाकू नका. आणि प्लीज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅटेगरीनुसार किंवा स्कोअरनुसार चॉईस फिलिंग करू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना करायची त्यांनी ॲज्युअर मेडिकल काउन्सिलिंगकडे संपर्क करायचा नाही. जो कोणी मूर्ख व्यक्ती तुम्हाला सांगतोय त्याच्याशी संपर्क साधा आणि त्याच्याकडूनच काउन्सिलिंग तुमची करून घ्या. आणि येणारा व्हिडिओ जो आहे हा आपला एक्सपेक्टेड कटऑफवर त्या ठिकाणी असणार आहे. BMSचा ऑल इंडिया कोटाचा काय कटऑफ जाऊ शकतो, त्याच्यानंतर स्टेट कोटाचा काय कटऑफ जाऊ शकतो, AIQ कटऑफ आणि स्टेट, आता दोन्ही पण आपण व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये कटऑफचा व्हिडिओ आपण एक्सपेक्टेड टाकणारच आहोत लवकरच ॲनालिसिस करू. कारण प्रॉपर ॲनालिसिस केल्यानंतरच आपण व्हिडिओ टाकणार आहोत. कारण तंतोतंत बऱ्यापैकी जुळणं गरजेचं आहे. आपण जर सांगितलं 300 पर्यंत ओपन कॅटेगरीचा BMS कटऑफ येऊ शकतो तर 301 किंवा 302 जाऊ शकतो किंवा 1-2 मार्क कमी होऊ शकतो. म्हणजे तंतोतंत जुळला पाहिजे. किंवा मग आताच आपण या ठिकाणी बघायचं BMS साठी किती सीट वॅकंट आहे आणि नाही मग कटऑफ एवढं जाईल आणि किती पण, म्हणजे ॲनालिसिस न करता डायरेक्टली सांगणं चुकीचं आहे. तर ॲनालिसिस करून आपण एक व्हिडिओ बनवूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.